मैं कहूँगा कि मैं अकेला ही चला था, जानी भी मंजिल में लोग आते गए, कारवां बढ़ता गया। आज ये कारवां बढ़ता जा रहा है और एक अच्छी पॉलिटिक्स के लिए और कर्नाटक में चेंज के लिए जनता एकदम तैयार है। और जनता का ये उत्साह देख करके एक चीज ये भी कह सकता हूँ, बीजेपी हो, कांग्रेस हो, कोई भी चाहे किसी भी तरह की पार्टी यहाँ पर हो, आज जनता के पास वो जाते हैं। जनता कहती है कि दिल्ली में केजरीवाल का मॉडल, पंजाब में भगवंत मान का मॉडल, उसकी तरह के आप काम करके दिखाएंगे। उनका मुंह बंद हो जाता, कुछ बोल नहीं पाते हैं, न यहाँ के विधायक बोल पाते हैं, न कोई सीएम बोल पाता है। क्यों नहीं बोल पाते? क्योंकि मेहनत का फल है, भ्रष्टों की किताब नहीं है, मासूमों की दुआओं का हिसाब नहीं है। और दिल्ली में केजरीवाल ने वो काम कर दिया जिसका किसी के पास में जवाब नहीं है। केवी न्यूज में आपका स्वागत है। मैं मुदस्सिर अहमद आपके साथ। आज आप लोग देख सकते हैं हमारे स्टार कैंपेनर मुख्यमंत्री चंद्रू सर और हमारे शहनाज हिंदुस्तानी सर और बहुत सारे स्टेट लीडर्स आए हुए हैं इधर। तो जैसे आप पिछली बार हम लोग ने संजय सर और पृथ्वी रेड्डी सर के साथ एक रैली की और हम लोग उसमें बहुत कामयाब भी हुए थे। आज भी बहुत सारे लोग जुड़ रहे हैं और ये रैली भी बहुत कामयाब हो गया, बोलकर हमको भरोसा है। कितने लोग जुड़े जी? 1000 लोगों तक जुड़ने का एक है। तो जैसे जैसे जाएंगे वैसे लोग जुड़ेंगे। बहुत सारा हमारे को ऑफिस में लोग आकर बोल रहे हैं कि रैली कितने बजे है, कहाँ आना है। तो बहुत सारे लोग जुड़ने का एक। मैडम अभी हम राघवेंद्र नगर से आप शुरू करेंगे, कहाँ कहाँ जाएंगे मैडम? जी, राघवेंद्र नगर, गिरिगोविंद पांड्या, नली, उधर जाकर एंड होगा अंदर। तो इधर का पॉपुलेशन जो है, आप जानते हैं कि सर इज अ फेमस कन्नड़ा फिल्म एक्टर एंड लोग उनको बहुत चाहते हैं। ऐसे नहीं कि हम लोग नहीं चाहते, सारे लोग चाहते हैं। तो यहाँ की पब्लिक उनको देखने की बहुत उत्साहित है। तो इसके लिए सर आज इधर हमारे साथ है। मैडम पिछली बार जो है कभी भी आपको रैली करना था तो पुलिस परमिशन की दिक्कत होती थी, इस बार कैसा लगा? जी, वैसे तो इधर एक्चुअली हम इन परमिशन में जाने के टाइम में वो पहले पूछते हैं कि अगर एसडीपी है, बीजेपी है तो हम लोग परमिशन नहीं देंगे, कांग्रेस है तो। आम आदमी को उतना नहीं करते क्योंकि हम बहुत संभावित लोग हैं जो लीगली है, कानून के प्रकार हम लोग जाते हैं। तो उस वजह से ज़्यादातर हमको प्रॉब्लम नहीं होता है। लास्ट रैली में थोड़ा इशू हुआ था क्योंकि तभी इलेक्शन डिक्लेयर हुए थे। तो इस बार क्योंकि हम लोग प्रोसीजर के थ्रू गए तो उतना इश्यूज नहीं है। सर आप एक झलक लगाई थी, सर आप क्या कहेंगे? सर मैसूर आए आप। अभी आपने धर्मश्री जी ने कहा कि कितने लोग आ रहे हैं। मैं कहूँगा कि मैं अकेला ही चला था, जानी भी मंजिल में लोग आते गए, कारवां बढ़ता गया। आज ये कारवां बढ़ता जा रहा है और एक अच्छी पॉलिटिक्स के लिए और कर्नाटक में चेंज के लिए जनता एकदम तैयार है। और जनता का ये उत्साह देख करके एक चीज ये भी कह सकता हूँ, बीजेपी हो, कांग्रेस हो, कोई भी चाहे किसी भी तरह की पार्टी यहाँ पर हो, आज जनता के पास वो जाते हैं। जनता कहती है कि दिल्ली में केजरीवाल का मॉडल, पंजाब में भगवंत मान का मॉडल, उसकी तरह के आप काम करके दिखाएंगे। उनका मुंह बंद हो जाता, कुछ बोल नहीं पाते हैं, न यहाँ के विधायक बोल पाते हैं, न कोई सीएम बोल पाता है। क्यों नहीं बोल पाते? क्योंकि मेहनत का फल है, भ्रष्टों की किताब नहीं है, मासूमों की दुआओं का हिसाब नहीं है। और दिल्ली में केजरीवाल ने वो काम कर दिया जिसका किसी के पास में जवाब नहीं है। आज कर्नाटक की स्थिति हम देखें तो जनता ने कर्नाटक का सिंहासन जिनको भी सौंपा है, उन्हीं ने मौका पाकर इनकी पीठ पे खंजर घोंपा है। जब उन लोगों को लगा कि टोपी ने सबको जगा दिया, साजिश रचकर फिर उन्होंने शैतानी चाबुक चला दिया। कौन सा? डालो फूट और राज करो, गोरों ने ही सिखलाया था। इसी के चलते कर्नाटक को नोच नोच के खाया था, लेकिन अब काले अंग्रेजों ने इसको अपनाया है। फूट डालकर कर्नाटक में कर्नाटक का भोग लगाया है। और ना जाने कितने घावों से हर माँ का सीना छलनी है। और कुछ भी हो जाए, हमको अब ये तस्वीर बदलनी है। आज पूरे कर्नाटक से एक चीज कहना चाहता हूँ, जो भी शख्स, जो भी इंसान आज इस क्रांति के अंदर धर्मश्री के साथ बाहर नहीं आते हैं, तो मैं उनको एक चीज कहना चाहता हूँ कि सच पूछो तो यारो, हमने खुद को ही ना पहचाना। हम में कितनी ताकत है, तुम में कितनी ताकत है, उस ताकत को ही ना जाना। हम दिल्ली से आकर के यहाँ पर आपका साथ दे सकते हैं, क्या आप अपने घर से नहीं निकल सकते? अपने घर से निकलिएगा। इस देश को क्रांति की जरूरत है। इस देश में जब क्रांति चली थी 30 करोड़ लोगों को आजादी मिली थी, लेकिन कुछ चंद लोगों फांसी पे चढ़े थे, पर 30 करोड़ को आजादी मिली थी। ठीक कर्नाटक में ही करोड़ों लोगों को आजादी मिलेगी, इन कॉर्पोरेट घरानों से आजादी मिलेगी, चंद लोग आगे आ जाए। इसलिए मैं ये कहने जा रहा हूँ कि सच पूछो तो यारो, हमने खुद को ही ना पहचाना। हम में कितनी ताकत है, उस ताकत को ही ना जाना। कोई कहता साथ नहीं चल सकता, कुछ मजबूरी है। कोई कहता साथ चलूं क्यों जब हर इच्छा पूरी है। लेकिन ऐसे लोग तो केवल 10% ही होते हैं, जबकि 100 में से 70 तो रोज ही भूखे सोते हैं। ऐसे में भी लूट डकैती ना हो तो मनमानी है।
आखिर इसकी कीमत फिर 10% को ही चुकानी है। तो उठो सपूतो, अब भ्रष्टाचारियों की कोई दाल न गलनी है और कुछ भी हो जाए हमको अब ये तस्वीर बदलनी है। तो ये तस्वीर बदल के रहेंगे और इनकलाब आके रहेगा, कर्नाटक में चेंज आके रहेगा। सर चंद दिन पहले सुरजेवाला आए थे जी, कांग्रेसी कायद, उनसे जब मैंने आम आदमी पार्टी के बारे में कहा कि वो इम्प्लीमेंट कर चुके हैं जो कांग्रेस अब करने वाली है, तो उन्होंने कहा आम आदमी पार्टी कहाँ है और कौन सी पार्टी है, हाँ, वो जानते ही नहीं बहुत है। अच्छा आपने सवाल उठाया। यही बात दिल्ली के अंदर शीला दीक्षित ने कहा था। जब शीला दीक्षित को कहा कि केजरीवाल की कितनी सीट आ जाएगी, तो उस वक्त तकब्बुर के अंदर वो बोलने लगी, कौन केजरीवाल, मैं नहीं जानते किसी केजरीवाल को। उनको पता था कि केजरीवाल क्या चीज है, फिर भी कहती कौन केजरीवाल। सुरजेवाला जी आज कह रहे हैं कौन केजरीवाल वो है जिन्होंने सबसे पहले कांग्रेस को खत्म करने में 28 सीटें ली। दूसरी बार में दिल्ली के अंदर कांग्रेस के जीरो का वहां पर निर्माण किया हमने। तीसरी बार में भी कांग्रेस की जीरो का आविष्कार हमने किया। और सुरजेवाला जी को पता होना चाहिए, अगर दिल्ली जीत सकते हैं, पंजाब में कांग्रेस का सफाया कर सकते हैं, तो अब कर्नाटक की बारी है और यहाँ पर इनकलाब आने वाला है। ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀರಿ ಆಕ್ಚುಲಿ ಆಗ್ತಿದೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಹೊಸ ಅಲೆ ಎದುರಿಸ್ತಾ ಇದೆ ಹೇಗಿದೆ ಸರ್ ಆಕ್ಚುಲಿ ಟ್ರೆಂಡ್ ನೀವು ನೋಡಿದ ಪ್ರಕಾರ ಟ್ರೆಂಡ್ ಹೇಗಿದೆ ಸರ್ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಮಾಧ್ಯಮದವ್ರನ್ನ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ನಮಗೂ ಒಂದು ಪಾರ್ಟಿ ಇದೆ ನನ್ನ ಗುರುತಿಸಿದಿರಲ್ಲ ಅನ್ನೋದೊಂದು ಸಂತೋಷವಾಗಿದೆ ಇನ್ನೂ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಆಗಿ ಗುರುತಿಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ವಿ ಯಾಕೆಂತಂದ್ರೆ 224 ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ ರವರ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷ ಕಸಬರಕೆ ಗುರುತನ್ನು ನಾವು ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಾಗಿ ನಿಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಈಗಾಗಲೇ 140 ಸ್ಥಾನಗಳನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿದ್ದೀವಿ ಹಾಗಾಗಿ ಬಹುತೇಕ ಮೈಸೂರಿಂದು 90 ಭಾಗ ನಾವು ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಾಗಿದೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಧರ್ಮಶ್ರೀ ಅವರು ಇಲ್ಲಿನ NR ಕ್ಷೇತ್ರದ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಯಾವುದೇ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಜನಸಾಮಾನ್ಯರು ಮತ್ತು ಜನರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಓಡಾಡ್ಕೊಂಡು ಈಗಾಗಲೇ ಸುಮಾರು ತಿಂಗಳಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ನಾನು ಇಷ್ಟೇ ಹೇಳೋದು ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿ ದೆಹಲಿ ಮತ್ತು ಪಂಜಾಬ್ನಲ್ಲಿ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಧನೆ ಏನಿದೆ ಸಾಧನೆಯಿಂದ ಅರ್ಥ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿರೋದು 7 ವರ್ಷದಿಂದ ಮತ್ತು ನಿರಂತರವಾಗಿ ಬಡವರು ಮತ್ತು ಮಧ್ಯಮ ವರ್ಗದ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ರೀತಿ ಮಾಡಿರೋದು ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಿಕ್ಕುವಂಗೆ ಮಾಡಿರೋದು ಆಮೇಲೆ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ 20,000 ಲೀಟರ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇರ್ಬೋದು 200 ಯೂನಿಟ್ ಕರೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಅದೇ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮದು ಕೂಡ ಪ್ರಣಾಳಿಕೆಗಿಂತ ನಮ್ಮದು ನಾವು ಗ್ಯಾರಂಟಿ ಕಾರ್ಡನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಆಯಾ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಗೆ ಆಯಾ ಭಾಗಕ್ಕೆ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಸೇರಿಸಿಕೊಂಡು ಆಮೇಲೆ ರಾಜ್ಯದ ಇಷ್ಟಗಳು ಏನೇನಿದೆ ಅದನ್ನು ಬಹುತೇಕ ಈಗಾಗಲೇ 10 ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅದರೊಳಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಯುವಕರಿಗೆ ರೈತರಿಗೆ ಕರೆಂಟ್ ವಿಚಾರ ನೀರಿನ ವಿಚಾರ ಶಿಕ್ಷಣದ ವಿಚಾರ ಆರೋಗ್ಯದ ವಿಚಾರ ಈ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಕೂಡ 58 ವರ್ಷದಿಂದ ಅಧಿಕಾರ ಮಾಡಿದ 3 ಪಕ್ಷಗಳು ಯಾಕೆ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ ಮಾಡ್ಬೋದಾಗಿತ್ತಲ್ಲ ಇವತ್ತು ನಮ್ಮದನ್ನ ಕಾಪಿ ಕ್ಯಾಟ್ ಅಂತೀವಲ್ಲ ಹಾಗೆ ಕಾಪಿನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕಾಪಿನ ಯಾವ್ದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಕೂಡ ಈ ಕರೆಂಟಿಂದು ನೀರಿಂದು ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ ಇವರಿಗೆ 5 ವರ್ಷ ಅಧಿಕಾರ ಮಾಡಿದಂಥ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗಾಗಲಿ ಈಗ ಬಿಜೆಪಿಗೆ ಇದು ಮನವರಿಕೆ ಆಗ್ತಾ ಬಂದಿದೆ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಸುಳ್ಳು ಭರವಸೆಗಳಾದ ಕೋಮುವಾದವನ್ನ ಆಧಾರವಾಗಿಟ್ಟುಕೊಂಡು ಧಾರ್ಮಿಕ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಕೆದಕೊಂಡು ಮತ್ತು ಲೂಟಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ದರೋಡೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಖಜಾನೆಯನ್ನ ಆಮೇಲೆ ಬಡ್ಜೆಟ್ ಅನ್ನ ಸರ್ಪ್ಲಸ್ ಬಟ್ ಕೊಡಕ್ಕಾಗದೇ ಇರತಕ್ಕಂಥ 40% ಲಂಚದಲ್ಲೇ ದುಡ್ಡನ್ನೆಲ್ಲ ತಿಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನ 3 ಪಾರ್ಟಿಯವರು ಅದನ್ನ ಹೆಸರು ಹೇಳೋದಿಲ್ಲ ನಾನು ಆಮೇಲೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳದ್ದು ಒಂದು ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ನೋಡಿದೆ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಪರಿವಾರ ಅಂತಂದ್ರೆ ಕುಟುಂಬ ರಾಜಕಾರಣ ಮತ್ತು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಒಂದೇ ನಾಣ್ಯದ 2 ಮುಖ ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ತೇಲಾಂಗಣವನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಏನೋ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಕಣ್ಣಿಗೆ ಬಟ್ಟೆ ಕಟ್ಕೊಂಡು ಬೆಕ್ಕಿಗೆ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಂಡು ಹಾಲು ಕುಡಿತದೆ ಅನ್ನೋ ಥರದಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನಿಮ್ಮಲ್ಲೇ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ತಾಂಡ್ ಮಾಡ್ತಿದೆ 40% ಕರಪ್ಷನ್ ಶುರುವಾಗಿರೋದೇ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ರಾಜ್ಯದ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಸಣ್ಣ ಉದಾಹರಣೆ ಮಾತನಾಡ ವಿರೂಪಾಕ್ಷಪ್ಪ ಮನೆಯಲ್ಲಿ 8 ಕೋಟಿ ನೇರವಾಗಿ ಸಿಕ್ಕಿ ಅವರಿಗಾಗಲೇ ಅರೆಸ್ಟು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಂದಾಗ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ನೀವು ಒಪ್ಕೊಂಡ್ರ ನಿಮ್ದು ಇನ್ನೊಂದು ಮುಖ ಏನಂದ್ರೆ ಕುಟುಂಬ ರಾಜಕಾರಣ ಅಂತ ಬೇರೆಯವ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಿರಲ್ಲ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರ ಕುಟುಂಬ ರಾಜಕಾರಣ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿದೆ ಅದ್ರ ಜೊತೆ ಒಳಗೆ ಒಂದು 25 ಜನದ ತಂದೆ ಮಗಳು ತಂದೆ ಅಕ್ಕ ತಂಗಿದ್ರು ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರು ಅದ್ರ ಹೆಸರು ಹೇಳ್ಬೇಕಂತಿಲ್ಲ ಈಶ್ವರಪ್ಪನವರು ಅಶೋಕ ಕುಟುಂಬದವರು ಸೋಮಣ್ಣನ ಕುಟುಂಬ ಬೀದರ್ನಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಕುಟುಂಬ ರಾಜಕಾರಣ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಇವೆರಡನ್ನೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಂದಲೇ ಬರ್ತಿದೆಯಲ್ಲ ಮೋದಿಯವರೇ ಸುಳ್ಳನ್ನು ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಹೇಳಕ್ ಸಾಧ್ಯ ಇದೆ ನೀವು ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣೆದುರಿಗೆ ನಡೀತಾ ಇದೆ ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಇದನ್ನು ಬಹಳ ಗಮನಿಸ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಬೇಡಿ ಇದು ರೂಲಿಂಗ್ ಪಾರ್ಟಿ ಕೇಂದ್ರದ್ದಾಗಲಿ ಇಲ್ಲಿ ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಹೇಳ್ತೀನಿ
1,55,000 ಕೋಟಿ ನಿರ್ಮಲಾ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಸಾಲ ಮಾಡಿದ್ದೀವಿ 7 ವರ್ಷದಲ್ಲಿ ನಾವು ದೇಶದಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕೆ ಸಾಲಕ್ಕೆ ಸುಮಾರು 3,000 ರೂಪಾಯಿ ಪರ್ ಡೇ ಬಡ್ಡಿ ಕಟ್ಟಬೇಕಾಗಿದೆ ಅಂತ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ, ಕೇಜ್ರಿವಾಲ್ ರವರು 7 ವರ್ಷದಿಂದ 2 ಬಡ್ಜೆಟ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ಬಡ್ಜೆಟ್ ಕೊರತೆ ಬಡ್ಜೆಟ್ ಇಲ್ಲ. ದೇಶದಲ್ಲೇ ಯಾವುದಾದ್ರೂ ರಾಜ್ಯ ಸರ್ಪ್ಲಸ್ ಬಡ್ಜೆಟ್, ಹೆಚ್ಚುವರಿ ಬಡ್ಜೆಟ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾವುದಾದ್ರೂ ಇದ್ರೆ ಅದು ಡೆಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ, ಅದು ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅಂದ್ರೆ ನಾವು ಕೊಡಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ. 200 ಯೂನಿಟ್ ಕರೆಂಟ್ ಕೊಟ್ಟು, ನೀರು ಕೊಟ್ಟು, ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಬಸ್ ಪಾಸ್ ಕೊಟ್ಟು, ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನು ಉಚಿತ ಮಾಡಿ, ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಉಚಿತ ಮಾಡಿ ಸರ್ಪ್ಲಸ್ ಕೊಡಬಹುದು. ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ನೋವಾಗಿರೋದು 40% ಬಡ್ಜೆಟ್ ಏನು ತಗೊಂತಿದ್ದೀರಾ ನೀವು ಕರಪ್ಷನ್, ಆ ಕರಪ್ಷನ್ ನೀವು ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರೆ ದೇಶದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸರ್ವರಿಗೂ ಸಮಪಾಲು. ಇವೆಲ್ಲವನ್ನು ತಿಳಿಸೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಆಮೇಲೆ ಕುಟುಂಬ ರಾಜಕಾರಣದಿಂದ ದೂರ ಆಗಬೇಕು, ಆಮೇಲೆ ದುರಹಂಕಾರದ ರಾಜಕಾರಣ ಮತ್ತು ಸರ್ವಾಧಿಕಾರದ ಧೋರಣೆ ಮತ್ತು ಸ್ವಾರ್ಥ ರಾಜಕಾರಣದಿಂದ ದೂರ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿ ಹೊರಕೆ ನಮ್ಮ ಗುರುತು ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸ್ವಚ್ಛತೆಯನ್ನು ಕಾಪಾಡೋದಕ್ಕೆ, ಶುದ್ಧೀಕರಣ, ರಾಜಕೀಯ ಶುದ್ಧೀಕರಣವನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಡೆಲ್ಲಿ ಮಾದರಿ, ಪಂಜಾಬ್ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ನಿಲ್ಲಿಸಿದ್ದೀವಿ. ನಮಗೆ 3 ಬಾರ್ ಪಾರ್ಟಿ ಅನ್ನತಕ್ಕಂಥದ್ದಿಲ್ಲ. ಬೂದಿ ಮುಚ್ಚಿದ ಕೆಂಡ ತರ ಇದೆ, ಎಲೆ ಮರೆ ಕಾಯಿನಂತೆ ನಮ್ಮ ಪಕ್ಷ ಎದ್ದು ನಿಂತುಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಬಹುತೇಕ ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಅನಿರೀಕ್ಷಿತ ಆಕಸ್ಮಿಕವಾಗಿ ಅಧಿಕಾರವನ್ನು ನಾವು 113 ದಾಟಿ ಅಧಿಕಾರ ಮಾಡೋದಕ್ಕೂ ಆಶ್ಚರ್ಯ ಏನಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಭ್ಯರ್ಥಿಯ ಪರವಾಗಿ ಇವತ್ತು ಒಂದು ರ್ಯಾಲಿ ಮತ್ತು ಕಾನೂನನ್ನು ಎಷ್ಟು ಕಟ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಿಮಗೆ ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಇರ್ಬೋದು. ನಮಗೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪಕ್ಷ ನಮ್ಮದೊಂದು ತೀರ್ಮಾನ ಆಗಿದೆ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪಕ್ಷ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಕೊಡದೆ ಸ್ಟಾರ್ ಕ್ಯಾಂಪೈನರ್ಸ್ಗೂ ತೊಂದರೆ ಆಗೋ ಥರ, ಉಚಿತವಾಗಿ ಕಾಪಿಗಳು ತಗೊಳ್ಳೋಕ್ಕೂ ತೊಂದರೆ ಆಗೋ ಥರ ಆಲ್ಫಾಬೆಟಿಕ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಮೊದಲನೇದಾಗಿ ಬರ್ತೀವಿ ಅನ್ನೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ತಡೆ ಹಿಡಿದಿದ್ರು. ಮೊನ್ನೆ ಕೋರ್ಟ್ಗೆ ಹೋಗಿದ್ದು ನಾವು, ಹೈಕೋರ್ಟ್ನವರು ಡೈರೆಕ್ಷನ್ 13ನೇ ತಾರೀಕಿನೊಳಗಾಗಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಪಟ್ಟವನ್ನು ಕೊಡಬೇಕು ನೀವು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಹಾಗಾಗಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪಕ್ಷಗಳಲ್ಲಿ ನಮ್ದು ಒಂದಾಗಿರೋದು. ಆದೇಶ ಆಗಿದೆ ಸರ್? ಇನ್ನೂ ಆಗಿಲ್ಲ. ಮೊನ್ನೆ ಆದೇಶ ಆಯ್ತು. ಅದು ಆದೇಶ ಇದ್ರಲ್ಲಿ ಕೋರ್ಟಲ್ಲಿ ಆಯ್ತು. ಡೈರೆಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಬಿಟ್ರು ಇವರಿಗೆ, ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಕೊಡ್ಲೇಬೇಕು ಅಂತ. 13ನೇ ತಾರೀಕು ಒಳಗಡೆ 13ನೇ ತಾರೀಕಿನೊಳಗಡೆ ಅವ್ರಿಗೆ ಇಶ್ಯೂ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಹೇಳಿದ್ರು. ಆಮೇಲೆ